हाय हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघणार आहोत की ही पूर्ण स्किन तुम्हाला कशी दिसते आणि यासाठी मी एकदम मिरॅकलवालं जो फेशियल आहे ते तुम्हाला आज दाखवणार आहे. सो सगळ्यात आधी मी दाखवते की आपण प्रोडक्ट्स कोणते यूज करणार आहोत. तर तुम्ही बघताय त्याप्रमाणे आपण कोरियन फेशियल आज करणार आहोत. हे जे फेशियल आहे तर हे प्रोडक्ट्स आहेत आणि हे आहेत डॉक्टर रशेलचं कोरियन फेशियल आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे. याच्या सगळ्या स्टेप एकदम अमेझिंगली आणि इझिएस्ट फॉर्ममध्ये मी तुम्हाला दाखवते आहे. सो व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. आणि आता तुम्हाला मी दाखवते यामध्ये आपल्याला फेशियल करताना आणखी काय लागणार आहे. तर हे आहे स्क्रब. या स्क्रबनंतर आपल्याला मसाज करायची आहे. त्यासाठी ही मसाज क्रीम आपण वापरणार आहोत. आपण जेल अप्लाय करणार आहोत. ते जेलही तुम्ही बघू शकता. आणि सगळ्यात शेवटी आपण पॅक अप्लाय करू. तर हा आहे डॉक्टर रशेल यांचा कोरियन फेस पॅक. व्यवस्थितरित्या पाणी घेतलेलं आहे जे फेशियलच्या मध्ये आपल्याला लागेल. सो लेट स्टार्ट. तर तुम्ही बघू शकताय जेव्हा नॉर्मली आपल्याकडे कस्टमर्स येतात तर त्यावेळेला आपण त्यांना गाऊन वगैरे वेअर करा. तर या ठिकाणी मी आता तुम्हाला फेस आणि नेकची जी मसाज आहे तर ती दाखवणार आहे. सो लेट स्टार्ट. सगळ्यात आधी आपण आपला जो हेअर बेल्ट आहे तर तो टाय करून घेऊ, जेणेकरून क्रीम आपल्या केसांना लागणार नाही आणि आपल्याला मसाज करत्या वेळेला स्टेप्स बरोबर घेता येतील. आणि यामध्ये तुम्ही बघताय तर मी आपले सगळे इन्ग्रेडियंट या बाउलमध्ये घेतलेले आहे. सगळ्यात आधी आपण क्लिन्झिंग आणि स्क्रबिंग हे करणार आहोत. सो मी क्लिन्झिंग करून घेतलं आहे आणि स्क्रब तुम्ही बघताय त्याप्रमाणे मी सगळ्यात आधी पूर्ण फेसवर स्प्रेड करून घेत आहे. स्क्रब अप्लाय करण्याआधीच मी स्टीमर ऑन केलेलं आहे. सो जे सलॉनमध्ये मी स्टीमर यूज करते ते माझ्याकडे अवेलेबल असल्यामुळे मी त्याचाच वापर करते आहे. नसेल तुमच्याकडे तर तुम्ही पाणी गरम करून त्याची वाफ घेतली तरीही चालेल. सध्या तुम्ही बघताय त्याप्रमाणे तुम्हाला ही मसाज खूप हलक्या हाताने करायची आहे. तुम्ही स्टेप्स लक्षात घ्या. इथे मी व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केल्यामुळे तो खूप स्पीडमध्ये दिसतोय. आणि हे जे स्क्रबिंग आहे हे स्क्रब करत असताना आपल्याला स्टीम देणंही गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला क्लेन्झिंग आणि स्क्रबिंग करून झाल्यानंतर सेपरेटली स्टीम देत असतात, परंतु मी स्क्रबच्या वेळेलाच स्टीम देणं निवडते. यानंतर प्रॉपरली आपली स्टीम घेऊन पूर्ण झालेली आहे. आणि या स्क्रबला आता आपण वेट वाईपने पूर्ण क्लीन करून घेणार आहोत. जर तुम्ही कपडा वापरत असाल किंवा स्पंज वापरत असाल तर तो पूर्ण स्वच्छ धुतलेला असायला हवा, किंवा तुम्ही अशा प्रकारे वेट वाईपही यूज करू शकता. सो तुम्ही बघू शकता आता की फक्त स्क्रब केल्यानंतरही आपल्या स्किनवर किती छान फरक दिसतोय. क्लिन्झिंग आणि स्क्रबिंगमध्ये आपण मागच्या 8 ते 10 दिवसांची जी काही डस्ट आपल्या स्किनमध्ये अडकलेली असेल किंवा आपल्या पोर्समध्ये असेल तर ती रिमूव्ह करण्यासाठी खूप हेल्प होते. सो क्लिन्झिंग स्क्रबिंग नंतर आता आपण मसाज करणार आहोत. तर अशा प्रकारे पूर्ण फेसवर मी आधी मसाज क्रीम डॉट 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 लावून घेतलेली आहे. इथे ही जी मसाज तुम्ही बघत आहात तर मी ही खूप स्लो आणि हलक्या हाताने करते, परंतु मी इथे याची व्हिडिओची स्पीड जी आहे ती थोडी जास्त ठेवली आहे, जेणेकरून कमी वेळात तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळेल. मसाज आणि फेशियल ह्या दोन्हींचे कनेक्शन खूप छान आहे. जेव्हाही आपण फेशियलला जाऊ, फेशियल करते वेळेस फेशियल मसाज ही सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. नॉर्मली आपण सलॉन्स निवडत असतो फेशियल करण्यासाठी, परंतु एखाद्या वेळेला जेव्हा वेळ नसेल आणि घाई गडबडीत आपल्याला मसाज करायची असेल
शिवाय आपल्याला 8 ते 15 दिवसातून कधी वेळ जरी भेटला तर अशा प्रकारे ह्या इझी स्टेप्सचा वापर करून तुम्ही तुमच्या स्किनची खूप छान प्रकारे मसाज करू शकता. या मसाजमुळे आपली स्किन टाईटनिंग साठी खूप छान हेल्प होते. मसाज करतेवेळी आपल्याला मानेची मसाज करणे ही तेवढेच महत्त्वाचे आहे, कारण आपण म्हणतो की मसाज नंतर आपल्या ज्या वेन्स मोकळ्या होतात किंवा ब्लड सर्क्युलेशन छान होते, तर आपल्या या फेसच्या ज्या वेन्स आहेत तर त्या गळ्यापर्यंत कनेक्टेड असतात. त्यामुळे या सगळ्या वेन्स ओपन करण्यासाठी आपल्याला खूप छान प्रकारे आपल्या मानेचीही मसाज करायची आहे. अशा प्रकारे हात आपल्याला आपल्या वरच्या दिशेनेच न्यायचे आहेत, जेणेकरून आपल्या ओपन पोर्समध्ये ही जी मसाज क्रीम आहे ती आपल्याला मर्ज करता येईल आणि ही क्रीम आपल्या स्किनमध्ये खूप सुंदर नरिशमेंट देईल. हा पूर्ण व्हिडिओ बघसाल तर नक्कीच तुम्हाला खूप मदत मिळेल आणि अगदी सलॉन ट्रीटमेंटप्रमाणेच फेशियल तुम्ही घरीही करू शकाल. क्लिन्झिंग, स्क्रबिंग, स्टीम आणि आता क्रीमचा वापर करून आपण खूप डीपली छान अशी मसाज करत आहोत. इथे तुम्हाला स्पीडमध्ये जरी दिसत असेल, परंतु मी खूप हलक्या हाताने आणि स्लोली ही मसाज करत आहे. फेशियल करत असताना मस्तपैकी या फेशियलचा आनंद घ्या आणि 100% रिझल्ट येण्यासाठीच तुम्ही प्रयत्न करत आहात. हे प्रोडक्ट्सही तितकेच छान आहेत. माझ्या सलूनमध्ये तर मी वापरते आणि याच फेशियलसाठी कस्टमर्स परत परत आपल्याकडे येतात आणि प्रत्येकाचीच फर्स्ट चॉईस ही कोरियन फेशियल झालेली आहे. सो त्यामुळेच मी हे फेशियल तुम्हाला अगदी डिटेलमध्ये करून दाखवत आहे. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आपली संपूर्ण क्रीम फेसमध्ये मर्ज झालेली आहे आणि इथे 1 ते 1.5 चम्मच आपण फेशियल क्रीमचा वापर केलाय. क्रीम नंतर हे जे जेल आहे तर ते आता आपण पूर्ण फेसवर अप्लाय करून घेणार आहोत. फक्त आपल्याला जेल अप्लाय केल्यानंतर याची मसाज न करता याला टॅपिंग मोशनमध्ये मर्ज करायचं आहे. या जेलमुळे आपल्या स्किनवर खरोखर खूप सुंदर असा ग्लो येतो. एक्झॅक्टली अशाच प्रकारे तुम्हीही तुमचे नाजूक बोटे तुमच्या फेसवरून अशाच प्रकारे फिरवत राहा आणि फक्त 5 ते 7 मिनिटांमध्ये हे जेल पूर्णपणे तुमच्या स्किनमध्ये मर्ज झालेलं असेल. या टॅपिंग मोशनमुळे नॅचरलीच आपल्या स्किनवर खूप सुंदर ग्लो येतो. त्यात आपण हे जेल जे मर्ज करतोय आपल्या स्किनमध्ये तर ते आपल्या स्किनला खूप हेल्दी आणि नरिश बनवणार आहे. सो लक्षपूर्वक बघा आणि या स्टेप्स तुम्ही नक्की फॉलो करा. फक्त 40 to 45 मिनिट्समध्ये आपले फेशियल कंप्लीट होत आहे. परंतु फास्ट फॉरवर्ड केल्यामुळे हा व्हिडिओ आपण 10 ते 12 मिनिटांमध्येच बघत आहोत. यातली प्रत्येक स्टेप आपल्याला अगदी हळूवाररित्या आणि सॅटिस्फाईड वाटेल अशा पद्धतीने करायची आहे. आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्याला फेसप्रमाणेच गळाही तितकाच महत्त्वाचा आहे.
सो प्रत्येक स्टेप आपण फेसवर करत असताना गळ्याभोवती करणार आहोत. बघताय तुम्ही किती छान आपली स्किन ग्लो करतीये. जेल मर्ज झाल्यानंतर 1 मिनिटाचा ब्रेक घेऊन त्यानंतर लगेचच मी डॉक्टर रशेल यांचे फेस पॅक अप्लाय करत आहे. हे पॅक अप्लाय करत असताना जर तुमची अतिसेन्सिटिव्ह स्किन असेल तर तुम्हाला 2 ते 3 मिनटं थोडं चुनचुन झाल्यासारखं नक्कीच वाटेल. परंतु यात घाबरण्यासारखे कुठलेही कारण नाही. फक्त 2 ते 3 मिनिटांमध्ये आपली स्किन एकदम नॉर्मल होऊन जाईल. सो अशा प्रकारे हा पॅक मी माझ्या बोटाच्या मदतीनेच अप्लाय केलेला आहे. यानंतर 2 दिवस मी कुठल्याही प्रकारचे साबण किंवा फेसवॉश वापरलेले नाही आणि तुम्ही बघू शकता की माझ्या स्किनवर किती सुंदर उजळ असा ग्लो आलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.